नमस्कार मित्रांनो, जनसंवाद न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज माजी खासदार, शेतकरी नेते, शेतकरी संघटनेचे संस्थापक आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यानिमित्त संतनगरीत आले होते। त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचा खुलासा दिला असून येणारी विधानसभा ही स्वतंत्रपणे लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। यावेळेस ते महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून मध्यंतरी त्यांनी घेतलेल्या भेटीगाठी या संदर्भातही त्यांनी खुलासा केला आहे। त्यामुळे यावेळेस ही निवडणूक ते लढणार असून खामगाव तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी उमेदवाराची घोषणाच करून टाकली आहे। तरी येणारी विधानसभा निवडणूक ही कोणत्या पद्धतीने आपलं अधिराज्य गाजवेल हे येणाऱ्या काळात सर्वांना नक्कीच कळेल। तरी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपणास जे सांगितलं आहे ते जनसमूहाच्या वाचकांसाठी। विशेषतः सोयाबीनचं पीक हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या विदर्भात, मराठवाड्यात, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चांगलं झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये 2 महिन्यानंतर जेव्हा सोयाबीन कापणीला येईल त्यावेळी एकरी उत्पादन सुद्धा आत्ताची परिस्थिती आहे अशी राहिली तर चांगलंच होईल आणि शेतकऱ्यांना 4 पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे। परंतु आधीच सरकारनं गेल्या वर्षी 26 लाख टन पाम तेल आयातीचे निर्णय घेतलेला होता। त्यातला 8 लाख टन पाम तेल आयात झालेला आहे आणि 18 लाख टन आता येणार आहे। गेल्या वर्षी काही प्रमाणामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी होतं, पण यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, विक्रमी उत्पादन होणार आहे। 8 लाख टन पाम तेल आयात केल्यामुळे 9,000 वरून सोयाबीनचा भाव जवळपास 4200 पर्यंत खाली आला। अशा परिस्थितीमध्ये राहिलेला 18 लाख टन सोयाबीन पाम तेल जर आयात झालं तर सोयाबीनचे भाव 3000च्या आसपास आल्याशिवाय राहणार। हमीभाव 4900 रुपये। सरकार सोयाबीन खरेदी करत नाही आणि त्याच्यामध्ये जो हमी भाव आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही। बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून अशा पद्धतीने दर पाडून सरकारला काय मिळणार आहे? आणि म्हणून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केलेली आहे की किमान ह्या 18 लाख टन पाम तेल तरी थांबवा। जे झालं ते नुकसान ठीक आहे, परंतु यावर्षी उत्पादित होणाऱ्या सोयाबीनचं जर भाव पाडायचे नसतील तर हे 18 लाख टन पाम तेल जे आहे ते तिथे थांबलं पाहिजे। तरच आत्ता जे शिवारामध्ये पीक आहे त्याला काही भवितव्य आहे आणि हे जर नाही झालं तर शेतकऱ्यांची अवस्था अजून वाईट होईल। एक तर आत्महत्या करणाऱ्या सगळ्यात जास्त आत्महत्या असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना केली जाते। दररोज जवळपास 13 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि त्यातले बहुतेक शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी। मग सरकारला अशा प्रकारची धोरणं राबवून काय मिळणार आहे? खरं तर आधी जी काही धोरणं सरकारनं राबवली म्हणजे कापूस आयात केला 12,000 वरून कापूस 6,000 वर आला, पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात केली 9,000 वरून सोयाबीन 4200 पर्यंत खाली आलं आणि त्यामुळे जे नुकसान झालं, उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये कपास आणि सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। याची जबाबदारी खरं तर सरकारवर आहे, कारण ते पीक करण्यासाठी जे पीक कर्ज काढलं ते उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विकल्यामुळे ते भेटू शकलेलं नाही आणि त्यामुळं या कर्जाची जबाबदारी सरकारनं घ्यावी आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी आमची मागणी आहे।
नाहीतरी गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींचे 14,56,000 कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ केली गेली. तर सरकारच्या धोरणामुळे तोट्याच्या शेतीमुळे जर का कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ का करू नये, हा आमचा अधिकार आहे. म्हणून 1 जुलैपासून आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती केली, त्यामुळं अन्नधान्याच्या गरजा भागल्या, पण शेतकरी देशोधडीला लागला, त्यांच्याच नावानं शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 2 दिवसापासून मी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. शेतकऱ्यांसाठी आपण तिसरी आघाडी येणार, काय त्याची काही बांधणी आहे आणि काय नियोजन आहे? पहिल्यांदा आम्ही शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ लोक एकत्रित आलो. त्याच्यामध्ये माजी आमदार शंकरराव जोडगे असतील, माजी आमदार वामनराव चटप असतील, मी असेल, आमच्या 2-3 बैठका झाल्या आणि आम्ही ठरवलं की शेतकरी चळवळीतले सगळे घटक एकत्रित करून शेतकऱ्यांचे काही आमदार या येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून पाठवायचे आणि त्यासाठी एकमेकाला मदत करण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर असा पुढे विचार आला की चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या छोट्या मोठ्या पक्षांना सुद्धा याच्यामध्ये बरोबर घ्यावं, कारण आजचं सध्याचं राजकारण बघता दोन्ही आघाड्यातले जे पक्ष प्रस्थापित पक्ष आहेत ते छोट्या पक्षांना संपवायच्या मागे लागलेले आहेत. त्यांना चळवळी नको आहेत, चळवळीची पार्श्वभूमी असणारे पक्ष नसतो आहेत. म्हणून सलग 3 वेळा शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले कपिल पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जातो. अनेक वर्ष विधान परिषदेमध्ये कष्टकऱ्यांची बाजू ताकदीनं मांडणारे जयंत पाटलांना उमेदवारी देऊन त्यांचा पराभव केला जातो. अशा अनेक महादेव जानकरांना तोच अनुभव आला, विनायक मेटेंना तोच अनुभव आला, सगळ्यांनाच तो अनुभव आला. स्वाभिमानीची तर छकल करण्यामध्ये कुणाचा हात होता हे सगळ्या जगजाहीर आहे. त्यामुळं ह्या सगळ्या छोट्या पक्षांना ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे आणि त्याचबरोबर सामाजिक संघटना, मग ते शहरात असोत किंवा खेड्यातले असोत, त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन एक प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासन, स्वच्छ चारित्र्याचा, स्वच्छ हाताचा, ज्यांच्याकडे विजन आहे असे उमेदवार शोधायचे आणि त्यांच्या पाठीमागे आपली सगळी ताकद उभी करायची अशी एक कल्पना आहे. अर्थात ती अजून त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही, पण आमच्या परिणामी त्याचा प्रयत्न करतो. याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या काळामध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट झाली, त्याच अनुषंगाने काही प्रस्ताव वगैरे देण्यात आलेले आहे? नाही, इम्तियाज जलील हे माझे चांगले मित्र आहेत. ते पत्रकार असल्याच्या काळापासून आहेत आणि मी संभाजीनगरमध्ये आलोय म्हटल्यानंतर त्यांनी चहाला बोलवलं आणि मी त्यांना भेटलो, कारण ते चांगले मित्र आहेत आणि व्यक्ती म्हणून ते अतिशय चांगले आहेत. मला माझी त्यांची चांगली मैत्री आहे म्हणून गेलो, परंतु अजून असं ठोस असं काही ठरलेलं नाही आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखंच बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा 1-2 वेळा बैठका झालेल्या आहेत, बच्चू कडूंच्या बरोबर झालेल्या आहेत, जरांगी पाटलांनाही मी भेटलेला आहे. सगळ्याच घटकांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी जसं भेटतो तसं वामनराव चटप भेटतायत, शंकरांना जोडगे सुद्धा अनेकांना भेटतात. आमचे प्रयत्न चालू आहेत, परंतु त्याला अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघांमध्ये या आपल्या आघाडीचे उमेदवार असू शकतात का? खामगाव झालं, जळगाव जामोद झालं, असे 100% खामगावमध्ये सुद्धा असू शकतात आणि जळगाव जामोदमध्ये तर प्रशांत टिक्करांचं नाव आम्ही जाहीरच केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी ताकद लावून ती निवडणूक आम्ही लढवणार आहोत. साहेब, सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 3 जागा आणि काँग्रेस 3 जागा लढते, तर ठाकरे गट 2 जागा लढते. त्यापैकी ठाकरे गट खानापूर आणि मिरज लढते. आपली काय भूमिका असणार आहे त्या मतदारसंघात? नाही, कुठल्या आघाडीनं किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही ना महाविकास आघाडीत आहोत ना महायुतीमध्ये आहे. त्यांनी किती जागा लढवायच्या, कशा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही किती जागा लढणार त्या मतदारसंघात? आम्ही हे जे काही सगळ्या छोट्या मोठ्या लोकांना एकत्रित करतोय त्यातून आमचं उद्दिष्ट हेच आहे की प्रत्येक मतदारसंघात 288, कारण शहरी भागातल्या सुद्धा सामाजिक संघटनाशी आम्ही संपर्क साधतोय. सगळ्याच मतदारसंघात आश्वासक चेहरा द्यायचा असा एक आमचा प्रयत्न चालू आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन की धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय. 12,000वरचा कापूस 6,000वरला,
याला कारण सरकारचं धोरण आहे. जर कापूस आयात झाला नसता तर कापसाचे भाव पडले नसते. पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात झाली नसते तर सोयाबीनचे भाव पडले नसते. मका आयातीचा निर्णय झालेला आहे. आता महिन्याभरामध्ये जो मका मार्केटमध्ये येणार आहे त्याचे भाव धडाधड कोसळणार आहेत. दूध भुकटी आयात केल्यामुळं दुधाला भाव नाही आहे. तांदूळ निर्यातीला बंदी घातल्यामुळं धानाला भाव नाही आहे. अशा साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं ऊसाचा भाव टनाला 1,000 कमी झाला. म्हणजे सर्वच पिकाच्या बाबतीत सरकारनं जे काही धोरण ठरवलं आहे त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय. तेव्हा सरकार जर का मतपेटीवरच डोळा ठेवून सगळे निर्णय घेणार असतील तर शेतकऱ्यांची मतपेटी सगळ्यात मोठी आहे. पण दुर्दैवानं शेतकरी वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये आणि वेगवेगळ्या पिकामध्ये विभागलेला आहे. शेतकरी म्हणून एक व्हायचं ठरवलं तर या देशात कुठल्याही आघाडीचं सरकार येऊ, शेतकऱ्याला विचारल्याशिवाय किंवा शेतकऱ्याला गृहीत धरल्याशिवाय देशाचं धोरण ठरवूच शकत नाही. आणि तशी एकजूट जर का शेतकऱ्यांनी नाही दाखवली तर मग काही दोष नसताना कर्जबाजारीपणा आपल्या वाट्याला येईल आणि एक दिवस नाईलाजानं झाडाला गळफास लावून मारण्याची वेळ येईल. त्यामुळं ती वेळ टाळायची असेल तर शेतकऱ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे. एवढंच मी शेतकऱ्यांना सांगेन. सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मोठी घटना मागच्या काळात आलेली आहे. आज सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेलं आहे. मलकापूर मतदारसंघाचे भाजपाचे नेते आहेत पाटील म्हणून तायडे, ज्यांनी APMCचे सध्या बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांनी एका महिलेला मारहाण करताना CCTV व्हिडिओ, म्हणजे अख्खं पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मारहाण केली. तेच आज सकाळपासून ट्रेंड चालतोय. घटना माहीत आहे का आणि त्यावर काय सांगा? कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये दिंडवडे निघत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाझरी गावामध्ये एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलाचं हत्या केली गेली, कृष्णा कराळे नावाचे. म्हणजे सरकारची किती पकड आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर. माझं गृहमंत्र्यांना एवढेच सल्ला असेल की बाकीचं राजकारण बाजूला ठेवून जरा गृह खात्याकडे लक्ष ठेवा आणि गृह खात्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर ते खातं दुसऱ्या कुठल्या सक्षम माणसाकडे द्या. थँक्यू.